पहिली गोष्ट म्हणजे तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. श्रीधरजींना धन्यवाद. आज त्यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त आपण एकत्र आलोय आणि आता प्रयत्न करणार आहोत थोडीशी नदी समजून घेण्याचा. त्यांनी काही प्रश्न रेज केले होते, त्या प्रश्नांच्या अनुषंगाने एक प्रेझेंटेशन बनवलंय आणि त्याच्या आधी काही बेसिक प्रश्न आहेत. आपल्याला घरात पाणी येतं सगळ्यांच्या, नळाला नाही आलं तर आपण टँकर बोलवतो, बरोबर? पण आम्ही काही ठिकाणी जिथे काम करतो तिथे हा प्रश्न विचारल्यानंतर मोठं प्रश्नचिन्ह लोकांच्या समोर उभं राहतं, कारण त्यांना दरवर्षी 3 ते 4 महिने असं काहीतरी करावं लागतं. ही ताई जी आहे 10-12 वर्षाची असेल, ती विहिरीच्या आत उतरते. तिच्या हातात एक पंचा आहे, टॉवेल आहे. ती खालती उतरते, त्याची उंची पुरत नाही म्हणून ती त्या पंचाचा वापर करते, पंचाला लटकते आणि खाली उतरते. पंचा फाटला तर, पण तिला पर्याय नाहीये. तिने खालती उतरायचं, पाणी वाटीनी भरायचं आणि मग तिची वहिनी बहीण कोणी जे असेल तिथे उचलून घेते. हे आजही चालू आहे. आपल्यापासून 100-150 किलोमीटरच्या परिसरात चालू आहे. मुंबईपासून 100-150 किलोमीटरच्या परिसरात चालू आहे. आणि हे भारतीय समाज म्हणून आपल्याकरता लांछन आहे आणि म्हणून त्याच्यावरती आपण उपाय करतो. टँकर पाठवणं हा उपाय नाही. टँकर पाठवणं, विहिरीत टाकला, झुंबड उडते त्या पाण्यावरती यायला. आणि डोलारा नावाचं एक गाव मोखाडा तालुक्यात होतं, तिथे अशा चेंगराचेंगरीत एक बाई मरण पावल्या. मी 2014-15ची गोष्ट सांगतोय, खूप जुनी नाहीये. आणि अजूनही खूप मोठा काही बदल झालेला नाहीये त्या भागात. आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला थोडं पाणी समजून घ्यायला पाहिजे. आणखीन एक प्रश्न, आपल्याला असं असतं की ॲक्वागार्ड लावलाय, झिरोबीचं काही लावलंय, पाणी स्वच्छ आहे. मुळातच पुणे मुंबईकरांना जे पाणी मिळतं ते खूप चांगलं असतं, निर्जंतुक असतंच, पण त्याच्याबरोबर आणखीनही स्वच्छ चांगल्या क्षारांचं असतं. पण जर तुम्हाला निर्जंतुक पाणी दिलं आणि म्हटलं की हे पाणी अतिशय निर्जंतुक आहे, आरामात प्या, आणि ते पिऊन जर असं काही झालं तर? हे जे पाय दिसत आहेत ते पाय पाणी प्यायल्यामुळे झालेत. हे जे वाकडे पाय आहेत ते पाय पाणी प्यायल्यामुळे झाले. यांनी फ्लोराईडचं पाणी प्यायलंय, त्यांनी आर्सेनिकचं पाणी प्यायलंय. आजही या देशामध्ये आणि जगभर पाण्यातलं आर्सेनिक वाढतंय, आपल्या चुकांमुळे वाढतंय. पाण्यातलं फ्लोराईड वाढतंय, तेही आपल्या चुकांमुळे वाढतंय. आणि त्या चुका का घडत आहेत, तर आपल्याला पाणी समजत नाही, आपल्याला नदी समजत नाही. आपण खूप एज्युकेटेड असू, इंजिनियर असू, MBA असू, डॉक्टरेट असू, आणखीन काही असू, कुठल्याही पद्धतीच्या पेडागॉगीने शिकलेलो असू, जर आपल्याला निसर्ग कळला नाही तर आपल्याला पाणी कळत नाही, हवा कळत नाही, अन्न कळत नाही. आणि ते जर कळलं नाही तर आपल्याकडे कितीही पैसे असू देत, आपल्याकडे कितीही मोठी इस्टेट असू दे, हे सगळं दुःख जे आहे ते दुःख आपण डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली लोकांमध्ये पसरवत राहतो. आणि जेव्हा आपण दुःख पसरवतो तेव्हा आपल्याकडे दुःख परत येतं, कारण जे आपण पसरवायचा प्रयत्न करतो तेच शेवटी आपल्याकडे परत येत असतं. आता त्याच्यावरती
उपाय काय? तर उपाय म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या आश्रमाचं पुनरुज्जीवन व्हायला पाहिजे. या भारतीय संस्कृतीमध्ये 4 आश्रम होते: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. घडलंय असं, संन्यास आजकाल प्रॅक्टिकली कोणी घेत नाही, वानप्रस्थात सुद्धा कोणी जायला तयार नाही, कारण कंट्रोल सोडायची इच्छा नसते. आणि त्यामुळे आपण वानप्रस्थातही जात नाही आणि संन्यासातही जात नाही. आपली वय आता जनरली बघता, प्रभंजन सोडला तर आणि हर्षिल सोडला तर आणि इताई सोडली तर आपण आणखीन काही दिवसात वानप्रस्थात जायला हवं. वानप्रस्थात काय काम असतं? वानप्रस्थामध्ये गृहस्थाश्रमाचं काम झालेलं असतं. मुलं मोठी झाली आहेत, आपल्या आपल्या मार्गाला लागली आहेत, आणि आपण समाजाकरता जे चांगलं असेल ते करणं हा आपलं उद्दिष्ट ठरेल. त्याच्या पुढचा जो आश्रम आहे तो आणखीन भारी आहे. त्या आश्रमात एका ठिकाणी 3 दिवस राहायचं नाही. तिसऱ्या दिवशी उठून दुसरीकडे जायचं, रमता जोगी फिरत राहायचं. का फिरायचं? जग बघायचं, कुठे काय चूक आहे ते बघायचं, सांगायचं आणि पुढे निघून जायचं. इथलं चांगलं तिथे, तिथलं चांगलं तिथे, तिथलं चांगलं तिथे, असं करत करत जायचं. आणि त्याच्या पुढे आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे. माणूस गृहस्थाश्रमात मेला ना तर त्याला बहुसंख्य ठिकाणी जाळलं जातं. आजच्या घडीला आपण बारकं तुळशीचं रोप सुद्धा लावत नाही. मेल्यानंतर काहीशे किलो लाकडं घेऊन मरतो. काय अधिकार आहे आपल्याला? कारण आज लोकसंख्या 140 कोटी. 140 कोटीतले समजू आपण की 110-120 कोटी हिंदू आहेत. त्या 110-120 कोटी हिंदूंपैकी एक 100 कोटी किंवा 80 कोटी हिंदू असे आहेत की ज्यांच्यामध्ये दहनाची परंपरा आहे. 30-40 कोटी हिंदू असे आहेत, मला माहिती आहेत, ज्यांच्यामध्ये दहन केलं जात नाही. ते हिंदूच आहेत पण दहन नाही. त्यामुळे योग्य दफन ही काही हिंदू धर्माला माहीत नसलेली अशी गोष्ट आहे असं नाही. संन्यासी गेला ना की त्याचं दफनच केलं जातं, मग तो झाडं घेऊन जळत नाही. आणि त्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या दोन्ही आश्रमांचं पुनरुज्जीवन आवश्यक आहे. बघा, विचार करा, प्रसार करा तुमच्या आसपास. अशा जागा निर्माण करता येतील. मी बघितल्यात अशा जागा. खूप घनदाट वृक्ष असतात, त्या वृक्षांमध्ये खड्डा खणला जातो, मृतदेहाला त्या खड्ड्यामध्ये झोपवलं जातं. हिंदूंमध्ये सगळे तुमचे जे काही असतील ते त्याच्यावरचे संस्कार करा, अंत्यसंस्कार म्हणून जे काय आहेत ते सगळे करा त्याच्यावरती, काय प्रॉब्लेम नाही. आणि त्या वृक्षांच्या तळी त्याला ठेवून द्या. वृक्षांना आपोआप या 70-75 किलोमध्ये 50 किलो पाणी आहे आणि उरलेलं 20-22 किलो ऑर्गॅनिक मॅटर आहे, ते सगळं तिकडे जाते. त्यामुळे मी माझ्याकडून हे काम करणार आहे, तुम्ही पण तुमच्याकडून केलं तर आपण आपल्या स्वतःच्या मुलाबाळांसाठी चांगल्या परिस्थिती निर्माण करू. ठीक आहे, आता पुढे जाऊ. नदी की पाठशाळा नावाची गोष्ट जेव्हा मी बोलत होतो तेव्हा श्रीधर सरांनी विचारलं की अरे, नदी की पाठशाळामध्ये तू आहेस, पांडे सर आहेत, वडकवाळकर सर आहेत, तर तुमची पाठशाळा का नाही, नदीची पाठशाळा काय? त्याच्यावरती त्यांना दिलेलं उत्तर असं की मी लहान असताना एका साठेबाईंच्या शाळेमध्ये शिकायला जायचो. मी शिकायला जायचो, साठेबाई शिकवायच्या. ही नदी की पाठशाळा आहे. नदी शिकवते आणि आपण शिकतो.
आपण विद्यार्थी आहोत, नदी शिक्षिका आहे, म्हणून ती नदी की पाठशाळा. नदीकडून शिकायचं कसं? तर तिची आपल्याला भाषा समजून घ्यायला लागते. आणि ती भाषा समजून कशी घ्यायची? तर आपण चांगले विद्यार्थी व्हायचं. कोण शिकू शकेल याच्यामध्ये? आपण सगळ्यांनी शिकायचं. सगळ्यांनी शिकणं आवश्यक आहे आपल्याच मुलानातवंडांच्या भल्यासाठी. ही नदी की पाठशाळेची आयडिया सुचली कशी हो? खूप वर्षापूर्वीपासून आम्ही पाण्यामध्ये काम करत होतो. जिथे पाणी नाही तिथे पाणी मिळवण्याचं काम करत होतो. ते काम करता करता सेंट कॅथरीन्स होम नावाचा एक अनाथ आश्रम आहे अंधेरीमध्ये. त्या आश्रमामध्ये असं अनुभवाला आलं की पावसाचं पाणी जमिनीत मुरवल्यामुळे योग्य ठिकाणी त्यांच्या गेटवर जे पाणी जमा व्हायचं ते कमी जमा झालं. म्हणजे डोंगरात पाणी योग्य ठिकाणी मुरवत आलो तर सखल भागामध्ये पाणी जे साठतं ते पाणी साठणं कमी होतं. हे एक लक्षात आलं. आणि दुसरी एक गोष्ट, राजतरंगिणी नावाचं एक पुस्तक आहे. कल्याण नावाच्या राजांनी ललितादित्य मुक्तापेड नावाच्या राजाच्या दरबारात ते पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात त्यांनी ललितादित्याच्या 24 पूर्वजांची माहिती लिहिली. त्या 24 पूर्वजांच्या पैकी एक होता अवंती वर्मा. अवंती वर्मा नावाच्या राजाच्या काळात त्याच्या राज्यामध्ये एक मोठा पूर आला. डोंगराचे काही कडे कोसळले आणि त्याच्या राजधानीच्या बाजूची नदी गोट्यांनी भरून गेली. ही गोट्यांनी भरून गेलेली नदी आता इरिगेशनच्या कामाची नव्हती, त्यामुळे पीक नीट आलं नाही. राजाने प्रयत्न केला ते गोटे दूर करण्याचा, पण त्याला ते जमलं नाही. 1 वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं. दुसऱ्या वर्षाच्या शेवटाला राजा घाबरला. 2 पिकं गेली तरी पण कोठारातल्या धान्यावरती आपण आपल्या प्रजेला जिवंत ठेवू शकतोय. 3ऱ्या वर्षी पीक नाही आलं तर भूकमारीची पाळी येईल आणि मग प्रजाच नसेल तर राजाचं काय काम? म्हणून त्यांनी दवंडी पेटवली की जो कोणी मला या नदीतला गाळ काढायला मदत करेल त्याला मी 2 अंडे सोन्याच्या मोहराने भरलेले देईन. एक 18-20 वर्षाचा मुलगा होता. त्या मुलानी आपसात बोलता बोलता त्याच्या मित्रांना सांगितलं, हे राजा बावळट काही कळत नाही, मी सांगतो काय करायचं, मला माहिती आहे कसं करायचं. त्याच्यावरती त्या मित्रांनी त्याची थट्टा केली थोडीशी, पण हळूहळू बातमी राजापर्यंत पोहोचली. आणि राजापर्यंत पोहोचल्यानंतर राजांनी त्याचे माणसं पाठवली आणि सांगितलं याला घेऊन या, हा बोलतोय, जर करू शकला तर फार छान गोष्ट, येईल. आल्यानंतर म्हणाले काय रे, तो म्हणाला राजाला काही कळत नाही, मी नदी स्वच्छ करून दाखवीन. तर म्हणे तू दाखव करून, मी तुला 2 अंडे सोन्याच्या मोहरा देईन. म्हणे असं नाही, आधी मोहरा द्या. सगळ्या राजसभेतल्या लोकांनी त्याची टर उडवली. तुझा राजावर विश्वास नाही? म्हणे तसं नाही, राजावर विश्वास खूप आहे, पण हे मोहरा ज्या आहेत त्या मला आधी आहेत आणि त्या नुसत्या मला नकोय, तर राजाने त्या स्वतःहून येऊन मला नदी काठी द्यायला हव्या. का म्हणे असं नाही करणार आम्ही, तसं नाही केलं तर नदी स्वच्छ नाही होणार. मग म्हणाले ठीक आहे येतो. राजा निघाला म्हटल्यानंतर मंत्री निघाले, मंत्री निघाले म्हटल्यानंतर काय म्हणतात त्यांना, अधिकारी सगळे निघाले, मग प्रजा निघाली, सगळी यात्रा निघाली ती नदीच्या किनारी आली. नदीच्या किनारी आल्यानंतर या मुलानी, त्याचं नाव होतं सूर्य, त्या काळात त्याला सूर्य म्हणायचे, त्या सूर्यानी सांगितलं महाराज या मोहरा उचला आणि नदीत टाकून द्या. 2 अंडे सोन्याच्या मोहरा नदीत ठिकठिकाणी टाकून दिल्या आणि सांगितलं राजा आता डिक्लेअर कर, जे कोण मोहर मिळवेल त्याची मोहर, मात्र एकच गोष्ट, दगड असा टाकायचा बाहेर. सगळी प्रजा पाण्यात उतरली. काश्मीरचं थंड पाणी
पण त्या मोहरेची जी इच्छा होती, लालसा होती, त्याच्यानी त्यांनी तो सगळा नदीचा भाग जो गोट्यांनी भरलेला होता तो मोकळा केला. तो मोकळा केल्यानंतर यांनी राजाला सांगितलं, तुझं सैन्य लाव, ते सगळे गोटे असे नीट लावून घे, आपली नदी ही पुन्हा पहिल्यासारखी होईल. आणि आता याच्यानंतर यावत चंद्र दिवा करू, तुझी राजधानी बुडणार नाही. त्या राजधानीचं आजचं नाव श्रीनगर, त्या नदीचं आजचं नाव झेलम, वितस्ता. तेव्हाची त्यांची ती वितस्ता, आजची झेलम. आणि त्यांनी ते स्वच्छ केलं हे त्या पुस्तकामध्ये वाचलं होतं आणि त्यामुळे डोक्यात होतं की ही गोष्ट चांगली आहे, करण्याजोगी आहे. नशिबाने तसं प्रत्यक्ष करायला मिळालं. साखरपा कोंडाव नावाच्या एका गावामध्ये 2018-19 साली बोलवण्यात आलं होतं. तिथे दत्त देवस्थान ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट होता. गणेशोत्सव मंडळ नावाचं एक मंडळ होतं. काही उत्साही गावातले कार्यकर्ते होते, काही गावाबाहेर राहून गावाची काळजी करणारे लोक होते. मुग्धा सरदेशपांडे म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये चालणाऱ्या एक योग शिक्षिका होत्या. त्या आणि त्यांचे यजमान यांना फार वाटत होतं की या नदीवरती काहीतरी उपाय केला पाहिजे, नाहीतर ही नदी आपल्या घराला वाहून. पण त्यांचं घर नदीच्या अगदी किनाऱ्याला होतं आणि दरवर्षी त्या गावामध्ये पूर येत असे. दरवर्षी त्यांच्या घराच्या बाजूने यायचा, बाजारपेठेत जायचा, बाजारपेठेतली काही दुकानं बुडवून टाकायचा, काही अर्धी बुडवायचा. त्या गावातले सगळे दुकानदार टेन्शन मध्ये असायचे. पावसाचे 4 महिने टेन्शन, कधी पाणी वाढेल काय सांगता येत. त्यांनी बोलावलं, म्हणाले आमच्याकडे असं असं झालंय. तो तिथे गेल्यानंतर आम्ही त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यावरती उपाय सांगितला. उपाय सुय्यांनी सांगितलेला होता, पण आता आमच्याकडे सोन्याच्या मोहरा नव्हत्या. त्यामुळे आम्ही नाम फाउंडेशनला सांगितले, बाबांनो तुम्ही तुमचे पोकल्यान द्या, मशीन द्या. ती मशीन आणि त्या गावातल्या लोकांनी दिलेले पैसे डिझेल भरण्याकरता मशीनमध्ये ते वापरून 1.5-2 किलोमीटर लांबीची आणि साधारणपणे 60 मीटर रुंदीची नदी जी गाळाने भरून गेली होती, त्याचा गाळ काढून दोन्ही बाजूला रचून चांगला दाबून फिट केला गेला. 2020 साली जेव्हा सातारा सांगली पाण्यात होतं पूर्वेकडे, कोल्हापूर पाण्यात होतं पूर्वेकडे, आणि पश्चिमेकडे राजापूर, रत्नागिरी, महाड, चिपळूण हे सगळं पाण्यात होतं. एक एक मजला पाण्यात होता, 1.5 मजला पाण्यात होता. तेव्हा या दोघांच्या मधलं गाव, ज्याला दरवर्षी पूर यायचा, ते गाव मात्र पुरत नव्हतं. त्या गावातल्या लोकांनी सांगितलं, जर आम्ही हे काम केलं नसतं तर किमान एक 50-100 माणसं मेली असती, किमान 50-100 घरं वाहून गेली असती. आणि ते तसं घडलं नाही. याचं कारण आम्ही नदीकडून नीट शिकलो, सुय्याकडून नीट शिकलो आणि जे शिकलो त्याचा ॲप्रोप्रिएट वापर केला. आणि तेव्हा आमचे एक मित्र सुमंत पांडे, डॉक्टर सुमंत पांडे, यांनाही बातमी कळली. म्हणाले, अरे हे भारी काम झालं, आपण त्या गावाला जाऊयात. आम्ही तिथल्या लोकांना फोन केला, येऊ का? पहिले 2-3 दिवस फोनच नाही लागला, कारण आजूबाजूची सगळीच फोन यंत्रणा बंद होती. जेव्हा आठवड्याभराने फोन लागला तेव्हा ते म्हणाले, आता एवढ्यात लवकर येऊ नका, रस्ते खूप खराब आहेत आणि गावाला काही त्रास झालेला नाहीये, तुम्ही महिन्याभराने आलात तरी हरकत नाही. आम्ही महिन्याभराने गेलो आणि त्या गावच्या लोकांनी सांगितलं की यावर्षी खरोखर आमची प्रचंड मोठी अडचण, धोका या आपल्या कामामुळे वाचलाय. मग तिथे पांडे सर म्हणाले की अरे याचा प्रसार व्हायला हवा. म्हटलं मग करू, नदीची पाठशाळा सुरू करू, जिथे नदी शिकवेल आपल्याला. मग आम्ही बऱ्याच पाण्यावर काम करणाऱ्या लोकांना तिथे घेऊन गेलो. त्यात मुख्य होते राजेंद्र सिंग. ते पाण्यात राजस्थानमध्ये त्यांनी काम केलं. पाणी आडवा, जिरवा, मुरवा चांगलं झालं त्यांचं काम तिकडे. पण ते सगळीकडे सांगतात, बहते पाणी को चलना सिखाओ.
चलते पानी को बैठना सिखाओ, बैठा हुआ पाणी जमीन के अंदर चला जाएगा. हे कमी पावसाच्या प्रदेशाकरता होते. मोठ्या पावसाच्या प्रदेशाकरता हे सांगू नका, हे सांगण्याकरता त्यांना घेऊन गेले. त्यांना दाखवलं, हे बघा ही नदी, हिला चुकीच्या पद्धतीने थांबवलं, गोटे आले, तिला मोकळं केलं, पाणी वाहत राहिलं. एक साधा प्रयोग करूयात. सगळ्यांनी आपापला उजवा हात डाव्या हाताने घट्ट धरा किंवा उलट करा, जोरात घट्ट धरा. बघा काय होतंय ते. जो हात धरला गेलाय त्याला बरं वाटतंय, मजा वाटते. जो हात धरला गेलेला आहे त्याला कसं वाटतंय? त्रास होतोय, ब्लड सर्क्युलेशन थांबतंय, सोडा हरकत नाही. असंच नदीला वाटत असतं जेव्हा आपण तिला चुकीच्या पद्धतीने अडवतो. ज्याला नीट कळलं नसेल त्यांना आणखीन एक प्रयोग आहे, हात धरू नका. बघा 30 सेकंदात कळेल काय घडतं ते. नदीला चुकीच्या पद्धतीने अडवलं की नदी अतिशय दुःखी होते, आणि ते तसं व्हायला नको असेल तर आपल्याला तिच्याकडून शिकायला हवं. हा पूर जो होता तो कसा आपण सुधारू शकलो, अडवू शकलो, तर इथे दिसतंय या एसटी बसेस आहेत, या पाण्यात गेले, फक्त टोक दिसतंय. ही चिपळूणची परिस्थिती, एसटी स्टँडची, अख्खं चिपळूण पाण्यात होतं. आणि अशा वेळेला आपलं साखरपा हे पाण्यात नव्हतं. जे वाहूनच जायची कंडिशन होती ते पाण्यात नव्हतं. कारण ज्या नद्यांबरोबर आपण तिथे काम करतो त्या नद्या अशा आहेत, मोठे धबधबे आहेत, प्रचंड वेगाने त्या येतात. त्या वेगामुळे त्याला तिथे जर थांबवलं तर गोंधळ होतो. आणि मग आपण जेव्हा जेव्हा आपल्याला स्वस्ताचे पूल बनवतो तेव्हा तेव्हा आपण त्या नदीच्या प्रवाहाला अडथळे निर्माण करतो. अडथळा निर्माण होणं हे इक्विव्हॅलंट टू माणसाच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल जमणं. हार्टमध्ये कोलेस्ट्रॉल जमलं असं की काय होतं? हार्ट अटॅक येतो. तसा हार्ट अटॅक या सगळ्या गोष्टींमुळे नदीमध्ये येतो, आणि मग नदीमध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रॉब्लेम होतात. आणखीन काही गोष्टी होतात बघा. खूप डोंगरातून पाणी वाहत असतं, आम्हाला रस्ता करायचा असतो, इथे तिरकी माती असते, ती आपण तोडून खाली टाकतो. कोकण रेल्वे करायची, मग बोगदा करायचा ड्रिल, त्याचं मटेरियल खाली टाकायचं. त्या बोगद्याच्या पेक्षा त्याचा जो एंट्रन्स भाग आहे ना तो 1000 फूट मोठा असतो, तिथे पण डोंगर तोडला जातो आणि तोही खाली टाकला जातो. आता जे मिसिंग लिंक केलंय ना मुंबई पुणे, त्याचा मलबा सुद्धा असाच खाली टाकलाय. तो खालती उतरणार आणि पाताळगंगेमध्ये येणार 100%. त्याचबरोबर हे बघा, हे प्रपोर्शन आहे, एवढंच बोगदा, आणि त्याच्या आधीचा डोंगर जो स्वच्छ केला तो किती मोठ्या प्रमाणात आहे. हा सगळा मलबा हा नदीमध्ये येतो. आपण कोयना डॅमला मोठ्या प्रमाणावरती वीज निर्मिती करण्यासाठी टनेलिंग केलं, आणि ते टनेलिंग खालच्या बाजूने ड्रिल करत आले आणि सुरुंग लावून पाण्यामध्ये हे फोडलं. हे करताना जो काही मलबा निघाला होता तो सगळा वाशिष्ठीत टाकला. 4 आपण अशा पद्धतीचे टनेल्स बनवले, आणि 4ही टनेल्स हे आपण यात बसायला जागा आहे पुरेशी. तर तो सगळा मलबा आपण नदीत टाकल्यामुळे नदीची परिस्थिती ही खूप वाईट झाली. डोंगरातून केलेले हे सगळे रस्ते, आणि त्यामुळे ते सगळे दगडगोटे हे वाहून नदीत गेले. आपण जेव्हा तिकडे गेलो तेव्हा त्या नदीची परिस्थिती अशी होती, नोव्हेंबर महिन्यामध्ये नदी पूर्ण धोंड्याने भरलेली होती.
हे कोंडगाव साखरपा नावाचं गाव, कोंडगाव साखरपा नावाचं गाव आहे. आंबा घाटातून रत्नागिरीकडे जाताना कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर ते गाव लागतं. आणि त्या गावामध्ये हे त्या मुग्धाताईंचं घर आणि ही एवढी नदी भरलेली. 1949 साली तिथे पहिल्यांदा पूर यायला सुरुवात झाली असं तिथल्या वयोवृद्ध माणसांनी आम्हाला सांगितलं. आम्ही जो नदीचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये प्रॅक्टिकली कुठलंही नवीन टेक्नॉलॉजी वापरत नाही. साधी टेक्नॉलॉजी, माणसांची बोलणं. वयोवृद्ध माणसांची बोलणं हे टाईम मशीन मध्ये बसल्यासारखं असतं. कारण कुठल्याही सॅटेलाइटला 1960 साली काय होतं हे सांगता येत नाही. सॅटेलाइट आजचा फोटो काढून देईल, वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष पाठचा देईल, पण 50 वर्ष पाठचा फोटो सॅटेलाइटकडे नाही. तो त्या वयोवृद्धांच्या मेमरीमध्ये आहे. त्यातून आम्हाला त्यांनी सांगितलं, अहो महाशिवरात्रीला इकडून तिकडे जाताना आम्हाला होडी लागायची. महाशिवरात्र कधी येते? फेब्रुवारी मार्च एंडला, फेब्रुवारी एंड किंवा मार्च. आम्ही नोव्हेंबरात होतो आणि दोंडे होते पहिले. म्हटलं जर तुम्हाला फेब्रुवारी मार्च मध्ये होडी लागत असेल तर त्याचा अर्थ तेव्हा इथे पाणी खोल असलं पाहिजे. हो ना, म्हणे खूप खोल असायचं. पण जेव्हा ते खोल असायचं तेव्हा नदी एवढी रुंद होती का हो? ते म्हणाले नाही, नदी छोटी होती. नदी छोटी होती, मग रुंद कशी झाली? ती हळूहळू रुंद झाली. पहिल्यांदा 49 साली जेव्हा पूर आला त्याच्यानंतर ती रुंदच होती हळूहळू. मग आम्ही त्या परिसराचा आणखीन अभ्यास केला. 45, 46, 47, 48 साली आंबा घाट बनला मोठा. तोपर्यंत मोटरेबल नव्हता. आणि त्याच वेळेला विशाळगडच्या भागातला एक मोठा कडा तुटून पडला आणि त्या दोन्ही गटांना त्याच्याने खूप डेब्री, दगडधोंडे या नदीमध्ये आले. मी म्हटलं येस, ही सोयीची नदी, आता आपल्याला तिथे काम करता येईल. आणि जे काम केलं ते करायला सुरुवात जेव्हा करत होतो तेव्हा गावकऱ्यांपैकी जे कमी शिकलेले होते ते सगळे आमच्या बाजूला होते आणि काही 2-4 जरा पुस्तकं शिकलेले होते ते म्हणाले तुम्ही चुकीचं काम करताय. म्हटलं का रे बाबा, चुकीचं काय करतो? नदी प्राकृतिक गोष्ट आहे. त्या प्राकृतिक गोष्टीमध्ये असलेले दोंडे पण प्राकृतिक आहेत, नॅचरल आहेत. त्या दोंड्यांना काढायचं नाही. म्हटलं अरे दोंडे प्राकृतिक नाही, हे पणजोबे तुझे इथे उभे राहून बोलतायत ना, त्यांच्या काळी नदी अरुंद होती. ती अरुंद नदी आता म्हातारीला पसरली आहे, तर तिला पुन्हा योग्य रूप देणं आपलं काम आहे. त्यांनी खूप अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि खूप शाण्या इंजिनियर लोकांचे फोन आले. अहो साहेब, ते गोटे आहेत ना, ते पुढच्या पिढीचं धन आहे साहेब. अच्छा, पुढच्या पिढीचं धन आहे का? मग तुम्ही एक काम करा, ते सगळे घेऊन जा, लॉकरमध्ये ठेवा, पुढच्या पिढीला द्या. तुमची पुढची पिढी जाम श्रीमंत होईल, करून टाका. कोणी आलं नाही. मग आम्ही तिथे कामाला सुरुवात केली. कामाला सुरुवात केल्यानंतर धोंडे काढले आणि पाणी. आता मला सांगा, नदीमधले हे धोंडे हे प्राकृतिक आहेत का नदीमध्ये असलेलं पाणी हे प्राकृतिक आहे? त्या पाण्याच्या खाली धोंडे असू देत, पाण्याच्या आजूबाजूला धोंडे असू देत ना, आमचे काही नाही. पण प्रचंड प्रमाणात धोंडे त्या नदीत आलेले होते. जिथे पूर्वी मासे असायचे, वर्षभर मासे असायचे, तिथे धोंडे होते. आणि मग पुन्हा एकदा हे बघून घ्या. जवळजवळ 2 महिने काम केलं, 3 पोकल्यांनी, 4 डंपरनी, आणि ही नदी स्वच्छ केली.
तिचा गाळ काढून तिला जुनं रूप दिलं. नदी खोल केली का? नाही, खोल नाही केली. ती खोल होतीच पूर्वी. आम्ही फक्त धोंडे त्याच्यात भरलेले बाजूला काढले. नदी रुंद केली का? नाही, रुंद नाही केली. उलट आम्ही नदी प्रॅक्टिकली अरुंद केली, पण खोल केली. आणि त्याचा परिणाम म्हणून किती मोठा पाऊस पडला तरी साखरपा कोंडगावात गेल्या 5 वर्षात पाणी गेलेलं नाही. बोला. काही काही ठिकाणी आम्ही 12-12 फूट खोल करू शकतो. 12 फूट खोल, 100 फूट लांब, जवळजवळ 50 फूट रुंद मोठे डोह होते. ते डोह पुन्हा बनवून तिला दिले. ती खुश झाली आणि मग आनंदात चालायला लागली. सांगतो. त्यानं सांगितलं होतं पोगलांनी सहज जे निघेल हलकं ते काढायचं, खोदायचं नाही. पोगलांच्या हातात येईल ते उचलायचं, ठक 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 नाही. थोडीच घ्या. जुनी माती खोदायची नाही, जुना दगड फोडायचा नाही, सुरुंग लावायचा नाही. बरोबर. एवढ्याशा SOP वरती ते काम करू शकतो. आणि हे झाल्यानंतर आता 17 नद्यांवरती अशी कामं लोकांनी केली स्वतः. ज्या नद्या ओरून गेल्या त्याला ओव्हरण म्हणतात. गाळ भरणं कोकणातला शब्द आहे, ओव्हरण. त्यातले गाळ काढले आणि आता त्यांची गावं पूरग्रस्त होत नाही. जेव्हा हे केलं तेव्हा आणखीन काही शहाणे लोक आले होते. ते म्हणाले 35 लाख रुपये आणि 2 महिने खर्च करून साखरपा कोंडगावकरांनी आणि या अजित गोखले आणि मंडळींनी एक पाण्याला हायवे बनवून दिलेला आहे. आता या हायवेवरती पाणी वाहून जाईल आणि जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये या साखरपा कोंडगावला पाणी टंचाई येईल. भविष्य इंजिनियर लोकांचं. काही लोक विचारात पडले. प्रत्यक्षामध्ये पाणी टंचाई आली नाही. उलट जिथे पाणी नसायचं तिथे पाणी मे महिन्यात टिकलेलं मिळालं. त्यामुळे कितीही शिकलेला असला तरी चुकीचा विचार करून दिलेले प्रोजेक्शन्स हे नाही बरोबर राहत. 18 वर्षाचा सूर्य हा राजाच्या मंत्र्यांपेक्षा जास्त शहाणा असतो. एक त्याच्यानंतर समोर आलं मोठं काम. हे जे काही दिसतंय ते काय दिसतेय? वाळू आहे. वाळूवरती गवत आलंय, झाडं आलीत. इथे पाणी दिसतंय. इथे एक नदी आहे लेंडी नावाची, ती अशी येते आणि पूर्वी या नदीला ती मिळायची. आता ही नदी तिला म्हणते नको येऊ, कारण या नदीतली वाळू त्या लेंडीच्या पात्रापेक्षा उंच झाली. एक नदी दुसऱ्या नदीला मिळते कशी? वरतून खाली तिने पाणी टाकलं तर तिचं पाणी दुसरी नदी घेऊन जाईल. पण ज्याच्यामध्ये टाकलं जातंय पाणी तिचंच वाळू वर आली असेल तर? हे तिचं नाव मांजरा. ही तिच्या उपनदीला म्हणते तू आमच्यात येऊ नको, कारण या मांजऱ्याची मुख्य नदी तिचं नाव गोदावरी. ती गोदावरी मांजऱ्याला म्हणते तू माझ्यात येऊ नको. का? कारण गोदावरी पूर्वी अशी सहज व्हायची. त्याच्यावरती पोचंपाड नावाच्या एका ठिकाणी एक धरण बांधलं गेलं. त्या धरणामुळे पाण्याची उंची वाढली. ती वाढलेल्या उंचीमुळे पाणी मागेपर्यंत आलं. पाणी मागे किती आलं? 75 किलोमीटर मागे आलं पाणी. गोदावरीच्या काठची लोक खुश झाली. बहुत पाणी मिल गया, अभी बहुत गन्ना लगाएंगे. खूप उचला होता. पण त्याच्याबरोबर त्या पाण्याची लेवल ही मांजरेच्या लेवलपेक्षा वर गेली होती. त्यामुळे तिचं पाणी मांजऱ्यात पण घुसलं. आता मांजऱ्याला पूर आला तर ते पाणी गोदावरीत जाऊ नाही शकत. मग वरच्या सगळ्या भागातून येणारा गाळ आणि माती ती घेऊन येते. पूर्वी गोदावरीला द्यायची, म्हणायची घेऊन जा. गोदावरी घेऊन जायची बंगालच्या उपसागरात. आता नेऊ शकत नाही. मग काय होतं? मग ती इथे जमा करते. किती जमा करते? आम्ही तिथल्या लोकांना विचारलं, काका तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा नदी कशी होती? ते म्हणाले दादा शेताच्या दोऱ्यावरून
40 फूट उतरायला लागायचं. शेताच्या बांधावरून 40 फूट उतरलो की मग पाणी दिसायचं, मग वाळू दिसायची. आता काय झालंय, एवढी खोल असलेली नदी आणि अरुंद असलेली नदी अशी रुंद झाली आहे आणि उथळ झाली आहे. या शेतातून त्या शेतातून 4-5 फुटात आपण नदीत जाऊ शकतो. 40 फूट खोल नदी, फक्त 5 फूट खोली उरली. इथे जे काय वाळूचा समुद्र तयार झाला आहे, त्या वाळूच्या समुद्रामुळे मागे पाणी अडायला लागले. किती अडतंय ते, मागे जेव्हा पाणी अडतं तेव्हा ते पूर आणतं. पूर आणलं की पाणी गावात जातं, मग गाव पूरग्रस्त होतं, मग त्याला उचलून दुसरीकडे ठेवायचं. अख्खं गावच्या गाव स्थलांतरित. 15 वर्षांनी तिथे पूर यायला लागला, मग त्या गावाचं दुसरं स्थलांतर. अशी स्थलांतर बऱ्याच वस्त्यांची झाली या पुरांमुळे. याच्यावरती आम्ही प्रयत्न करतोय काम करण्याचा, पण अजून होत नाहीये नीट. कारण लोक सुप्रीम कोर्टाला घाबरत आहेत. सुप्रीम कोर्ट सांगतं नदीतल्या वाळूला हात नाही लावायचा, कारण त्यांना कोणीतरी शिकवून दिलं की नदीतली वाळू ही त्या नदीची संपत्ती आहे. प्राकृतिक नदीमध्ये बरोबर आहे, पण ही नदी प्राकृतिकच राहिलेली नाहीये. जेव्हा जेव्हा आपण धरणं बांधतो तेव्हा तेव्हा आपण पाणी अडवतो, पाण्याबरोबर गाळ अडवतो. गाळाची ही चेन रिॲक्शन आहे. गोदावरीत अडकलं म्हणून मांजरेत अडकलं, मांजरेत अडकलं म्हणून मन्याड, लेंडी, तेरणा सगळ्यात अडकलं. कलेक्टर घाबरतोय, तहसीलदार घाबरतोय, आमदार घाबरतोय, खासदार घाबरतोय. गावातल्या लोकांना गरज आहे. हा लढा संन्यासी चांगले लढू शकते, हा लढा वानप्रस्थी चांगले लढू शकते. म्हणून 3रा आणि 4था आश्रम आला. चला पुढे जाऊ. अजून एक व्ह्यू त्याच नदीचा. मग ती नदी अशी बिचारी कोपऱ्या कोपऱ्यातून कुठून तरी वाट काढून जाते. खरं तर ही अशी खाली असायला पाहिजे होती. मग जेव्हा पाऊस येतो तेव्हा ती नदी अशी शेतं खाऊन टाकते. थोड्याशा पावसातही ती नदी शेतं खाते. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला शेत लावता येत नाही, हिवाळ्यामध्ये तो शेत लावू शकतो, उन्हाळ्यामध्ये तो शेत लावू शकत नाही कारण पाणी नाही. पूर्वी ही शेतं 3 पिकांची होती. पावसाळ्यात पावसामुळे, हिवाळ्यात उरलेल्या पाण्यामुळे आणि उन्हाळ्यामध्ये नदीतल्या पाण्यावरती पंप करून किंवा विहिरीतून पंप करून. आज त्यांच्या विहिरी पण कोरड्या पडत आहेत कारण नदीतच पाणी नाही आहे. तर 3 पिकाचा शेतकरी जेव्हा एका पिकावर येतो तेव्हा मग काय होतं, तेव्हा त्याचं प्रोडक्शन कमी होतं, त्याचं सगळं इकॉनॉमिक गडबडतं आणि मग त्याचा अभिमान त्याला आत्महत्या करायला भाग पडतो. ते तसं व्हायचं नसेल तर सुप्रीम कोर्टाला चॅलेंज करून, आमदार खासदाराला कामाला लावून त्या नदीमधला गाळ काढण्याची गरज आहे. हे सगळं सांगितल्यानंतर म्हणाले कधीपासून अभ्यास तरी कधीपासून करतोय नदीचा. तर एवढासा होतो ना तेव्हा पाली नावाच्या गावाला जायचो. ते माझा आजोळ. तिथे आम्हाला 2 नद्या होत्या. हे पाली गाव, आमचं घर इथे कुठेतरी होतं. तिथून उन्हेरे नावाच्या एका ठिकाणी जायचं. तर उन्हेऱ्याला जायला मोठ्या रस्त्यावरून ब्रिज पार करून जायचं. इथे नदी मोठी खोल होती आणि घाबरायला व्हायचं ते नदीच्या पाण्याकडे बघून. आणि एक दुसरा रस्ता होता, तो छोट्या नदीचा होता. तिचं नाव छोटी नदी. इथून आम्ही पार करून जाऊ शकायचो चालत चालत. रस्ता थोडा लांब होता पण
सहज जाण्याजोगा होता. तर त्या वेळेला मला वाटायचं की तिथे पालीच्या गावाला 2 नदी आहेत, एक छोटी नदी एक मोठी नदी. थोडा मोठा झाल्यानंतर लक्षात आलं छोटी नदी आणि मोठी नदी या 2 नद्या नाहीच आहेत, एकच नदी आहे. ती इकडून इकडे येते, इथे मला छोटी वाटते, इथे पुढे जाते तेव्हा मोठी वाटते. तिथे थोडीशी नदी कळली आणि मग आणखीन पुढे जात जात शिकायला लागलो. त्यांनी प्रश्न विचारला, नदी म्हणजे काय रे, नदी कुठे सुरू होते, डिफाईन कसं करायची नदी, सांगेल कोणी? नदी कुठे सुरू होते? हा, डोंगरात सुरू होते. डोंगरात सुरू होते का ढगात सुरू होते? ढगात सुरू होते. नदी ढगात सुरू होते. पाणी जिथे पडतं तिथून ते खाली जायला सुरुवात करतं. जिथे खाली जायला सुरुवात करतं ती नदी सुरुवात. खूप ठिकाणून येतं, मग एका ठिकाणी जमतं. थोडं मोठं झालं की आपण त्याला ओळ म्हणतो, आणखीन मोठं झालं की आपण त्याला मोठा ओढा म्हणतो, छोटी नदी म्हणतो, आणखीन जुळा करत करत आलं की त्याला मोठं नदी म्हणतो. तर नदी जी आहे ती वाहणं जिथून सुरुवात होते तिथे सुरू होते. ते माझ्या घराजवळची जागा आहे आणि त्या घराजवळच्या जागी इथे असं पाणी जमलेलं असतं. ते जमलेलं पाणी काय करतं ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. This is not flooding, this is water loss, but it is an unnecessary irritation. Actually, the river is this side, so people could have very easily made the slope towards the river. But instead, they chose that people just decided and pass accumulation of water. This water keeps on moving church. छोटीशी चारी करून ते पाणी डिवॉटर करण्याजोगं आहे. हे जेव्हा बनवत होते तेव्हा मी कुठे गावाला जात होतो, सॉरी त्या मुकादमाला आणि इंजिनियरला सांगितलं होतं, बाबा हे कराल तेव्हा असा असा उतार करा, ते पाणी आपलं आपलं चाललं जाईल. हा साहेब, करतो साहेब, बघा इथून उतार करायचा, इथून उतार करायचा, इथून उतार करायचा, सगळं सांगितलं होतं. जेव्हा परत आलो तेव्हा बघितलं तर उतार काही फारसा केलेला नव्हता. त्यांच्याकडून काम करून घ्यायला लागतं आणि ते तसे खूप थिक स्किन्ड असतात. सहज सांगितलेलं ऐकत नाही, तर कुठेतरी मोठा सपोर्ट आणि दंडू घेऊन त्यांच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे. पुन्हा एकदा श्रीदत्तांचा प्रश्न होता, अरे मला यूट्यूबमध्ये काही ठिकाणी बघायला मिळालं की नदी उलटी जाते. काही व्हिडिओज आहेत, तुम्हाला व्ह्यूज मिळावेत त्या व्हिडिओवरती म्हणून त्यांनी टाकलेले थंबनेल्स आहेत. ती भारत की एकमेव उलटी चलने वाली नदी म्हणून ते नर्मदेची गोष्ट सांगतात. बाकीच्या सगळ्या नद्या म्हणे पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात, नर्मदा एकटीच पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते. असं नाही आहे. नर्मदा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते, तापी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते, गुजरातच्या डांगपासून ते केरळच्या टोकापर्यंत सगळ्या नद्या या पूर्वेकडून पश्चिमेकडेच जातात. नदीला दिशा कळत नाही, नदीला उतार कळतो. सरिता या शब्दातच ते आहे, सरणारी, चालणारी ती सरिता. तो उतार तिला कळतो आणि त्यामुळे ती आपल्या आपल्या दिशेने जात असते. तर नर्मदा काही उलट्या दिशेला जात नाही, नर्मदा त्याच दिशेला जाते जिकडे तिने जायला पाहिजे. कारण मैकल पर्वत उंचावरती आहे, गुजरात खाली आहे, वरतून पाणी तिकडे येणारच. परंतु काही ठिकाणी अशा गोष्टी घडतात. काही नद्या काही काळ उलट्या वाहतात, आपल्या भारतातही वाहतात, आणि त्या जशा वाहिल्या की तिथे पूजा वगैरे केल्या जातात.
आगटीत काहीतरी असलं की माणसाला त्याचं आकर्षण वाटतं. आणि त्याचं हे कसं घडतं हे मला कळत नव्हतं. पहिल्यांदा विश्वासच बसत नव्हता की असं घडत असेल. पण एकदा जालन्याला काम केलं. इथे जालन्याला 2 मोठ्या नद्या आहेत, एक कुंडलिका आणि एक सीना. या कुंडलिका नदीला एक ओढा येऊन मिळतो. त्या ओढ्यावरती काही काम त्या गावातल्या लोकांनी केलं आणि म्हणाले, सर पहिल्यांदाच असं घडलं, हा ओढा ना उलटा चालला. घडलं काय होतं, त्या ओढ्याच्या खाली एक बांध आहे, कुंडलिकेवरती बांध आहे. ओढ्याच्या भागामध्ये पाऊस पडला नव्हता. ही कुंडलिका मोठी आहे, हा छोटा ओढा. आणि कुंडलिकेवरती इथे एक उंच बंधारा आहे. कुंडलिका खूप मोठ्या भागातून येते आणि त्यामुळे तिला पाणी खूप जास्त असतं. हे जास्त पाणी मोठ्या प्रमाणात आलं, इकडे आलं आणि हा जो ओढा होता तो त्यांनी डिसिल्ट करून स्वच्छ केलेला होता. त्यामुळे हे पाणी काही काळ इकडे वाहिलं. साहेब 2 आठवडे ओढा उलटा वाहत होता. त्यांना तो चमत्कार वाटला. बोला. आहे, ओव्हरफ्लो पण आहे, पण ओव्हरफ्लोच्या लेवलला यायच्या आधीच ते पाणी मागे उलटं जातं. नैसर्गिक, प्राकृतिक आहे, त्यात काही गोंधळ नाही. तर यामुळे 1-1.5-2 आठवडे पाणी असं उलटं गेलं. मग जेव्हा याची लेवल प्रॉपर झाली तेव्हा ते उलटं जाणं थांबलं. आणि मग जेव्हा इथे पाऊस पडला या भागात, तेव्हा इकडूनही पाणी आलं आणि याचा ओव्हरफ्लो सुरू झाल्यानंतर हा ओढा स्वतःच्या दिशेने चालायला लागला. तर हे घडतं, नैसर्गिकरित्या सुद्धा घडतं काही ठिकाणी. आणि त्या घटनांची नोंद एका यशवंतराव डाळ नावाच्या माणसानी एका पुस्तकात करून ठेवली आहे. खूप सुंदर पुस्तक आहे, आउट ऑफ प्रिंट आहे. ते शोधून आपण प्रिंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यातून आणखीन छान छान गोष्टी कळतील. अजून एक जागा आहे, ती जागा आहे कांबोडी, सॉरी नर्मदेची गोष्ट आहे. नर्मदा, तापी हे सगळे पश्चिमेकडे वाहतात. सगळ्या एस्चुरियन रिव्हर्स म्हणजे कोकणातल्या सगळ्या नद्या, कर्नाटकातल्या मँगलोर कारवार भागातल्या सगळ्या नद्या, पालकाडपासून तिरुवनंतपुरमच्या सगळ्या नद्या जेव्हा समुद्राला मिळतात आणि समुद्राला भरती येते तेव्हा त्या भरतीचं पाणी वर चढतं. भरतीचं पाणी वर चढतं, नदी तेव्हा उलटी वाहताना दिसते. पण तिथल्या लोकांना त्याचं आश्चर्य वाटत नाही. माहिती आहे आम्हाला, ते 10 दिवसातून 2दा होतोय. त्याला कोणी नदीचा उलटा प्रवाह म्हणत नाही. पण इथे नदीचा उलटा प्रवाह मात्र म्हटलं गेलं, कारण ती नदी डिस्टिंक्टली उलटी फिरताना दिसत होती. तसंच आणखीन घडतं. टोनले सॅप नावाची नदी आहे कंबोडियामध्ये, ती एका दिशेने वाहत असते. तिला मेकॉंग नावाची एक मोठी नदी येऊन मिळते. मेकॉंगच्या पाण्याचं लेवल जेव्हा वाढते तेव्हा ते पाणी उलटं टोनले सॅपमध्ये जातं आणि एक वर्षातून 2दा घडतं. जेव्हा 2दा हे घडतं तेव्हा तिथे ते त्यांचा उत्सव साजरा करतात. कारण मेकॉंगमधून मोठ्या प्रमाणात चांगलं पाणी आत येतं, पसरतं, मासे खूप वाढतात, पिकं खूप चांगली होतात. शिकागोमध्ये मिशिगन सरोवराच्या काठी ते वसलेलं शहर आहे. त्या शहरातून निघणारी एक छोटी नदी मिशिगनला मिळायची, तिचं नाव शिकागो. जसं शिकागो वाढायला लागलं तसं सगळं सुएज त्या पाण्यात जायला, मग ती शिकागो मिशिगनमध्ये पडायला लागली. यांनी सुएज शुद्ध करायच्या ऐवजी त्या नदीला तसं उलटं फिरवलं. खूप खोल टनेल केले आणि त्या टनेलमधून शिकागो नदी पूर्ण उलटी फिरवली आणि मिसिसिपीमध्ये नेऊन सोडली. म्हणजे काय घडलं,
इकडे प्रदूषण होतं तर ते इकडच्या ऐवजी तिकडे जातं. हे कोणी केलं? अमेरिकनांनी केलं. त्यांनी केलेलं सगळंच भारी असा काही काळापर्यंत आपला समज होता. त्यामुळे आपणही बरेच असे आजरटपणे केलेत. त्याच गोष्टी हडसन आणि थेम्स बाबत सुद्धा घडतात. जेव्हा समुद्राला मोठ्या भरत्या असतात तेव्हा त्या उलट्या फिरताना दिसतात. ही टोनलेसा, ही मेकॉंग, नॉमपेनला ते दोघ्या भेटतात. पण एक गंमत घडते. युजली दोन नद्या एकमेकांना भेटल्या की त्या वेगळ्या होत नाहीत, तिसरी एकच म्हणून जाते. नॉमपेनला मात्र भौगोलिक परिस्थिती काहीशी अशी आहे की दोन्ही नद्यांचं पाणी काही काळ एकत्र होतं, मग पुन्हा वेगळं होतं. एक बसाक म्हणून खाली जाते आणि दुसरी मेकॉंग म्हणून खाली जाते. एकदम वैशिष्ट्यपूर्ण असं इथे भूगोल आहे. जेव्हा जेव्हा मेकॉंगला पूर असतो तेव्हा तेव्हा टोनलेसा उलटी जाते. मेकॉंगला वर्षातून 2दा पूर येतो, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात, आणि तेव्हा तेव्हा टोनलेसा मागे ढकलली जाते. तर अशा पण घटना घडतात आणि या सगळ्या नदीच्या बरोबर जाऊन बसलं की समजतात, किंवा वृद्ध लोकांबरोबर जाऊन बसलं तर समजतात. कोणाला जर त्या शिकागोची माहिती बघायची असेल तर यूट्यूबला क्लिक करा, तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल त्यांनी शिकागो नदी वळवली कशी याची. पालीला एकच नदी मला एका ठिकाणी छोटी नदी आणि दुसऱ्या ठिकाणी मोठी नदी म्हणून मिळायची. तर असे असताना या नदीचे भाग काय काय असतात हो? नदीला ऑब्व्हियसली 2 काठ असतात. या 2 काठांच्या मधून वाहतं पाणी असतं. त्या वाहत्या पाण्याच्या भागाला ठालवेग म्हणतात. ठालवेग म्हणजे तिथून जास्तीत जास्त पाणी वाहतं ती जागा. हे ठालवेग वाहता वाहता काही ठिकाणी गाळ डिपॉझिट करतात आणि काही ठिकाणचा गाळ खोदून घेतात. नदीची ही बेसिक अंग, काठ, पाणी, पाण्याचा प्रवाह जास्त जाण्याची जागा. कुठे कुठे नदी आपला रस्ता पटापट हलवते. खास करून अशा नद्या म्हणजे कोसी, गंडक आणि शरयू. शरयू सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तिचं पात्र बदलते. आज एक गाव इथे असतं, त्यांची शेती असते, 2 वर्षात 3 वर्षात ते गाव गायब होतं. त्या गावाचं नामोनिशाण राहत नाही, तिथे नदी असते. आणि हे घडतं कारण तिथे खूप जास्त शेळ जमा झालेला असतो. ठालवेग बदलतो. ठालवेग बदलल्यामुळे डिपॉझिशनच्या जागा बदलतात. डिपॉझिशनच्या जागा आणि खोदण्याच्या जागा या ती बदलत जाते आणि त्यामुळे खूप मोठा विनाश ती करत राहते. अयोध्येला विशेष महत्त्व का? तर तिथे दोन्ही बाजूला दगड आहेत, डोंगर आहेत, कडक जागा आहे. तिथे ती तोडफोड करू शकत नाही, ती जागा स्थिर राहते. त्याच्या आधी आणि नंतर दोन्ही बाजूला शरयू खूप विनाश शेतांचा करत असते आणि आता नवीन जमिनी निर्माण करून शेतात देतही असते. ही जी मगाची नदी सांगितली पालीची, आमच्या छोटी नदी आणि मोठी नदी, तिचं नाव आंबा. ती खंडाळ्याच्या जवळ 1-2 मैलावरती एक दरी आहे, त्या दरीतून बाहेर पडते. त्याच्यावरती त्यांचा एक प्रश्न होता, ती नदी तिथे जन्म घेते म्हणतोस, तर ती वाढते पण का? आणि वाढत असेल तर ती मरते पण का? त्यांना प्रश्न भारी पडतात. त्या प्रश्नांचा विचार केला तर नदी वाढते पण नदी मरत नाही. नदीचं लग्न होतं आणि मग ती समुद्रात जाते. ती समुद्रात गेल्यानंतर समुद्रात बनून राहते आणि पुन्हा पावसाच्या रूपात परत येते. नदी मरत नाही. 1975 साली वर्ल्ड बँकेच्या प्रेसिडेंटनी एक स्टेटमेंट दिलं होतं
की 2025 सालापर्यंत भारतातल्या एकाही नदीचं पाणी समुद्राला मिळणार नाही. का मिळणार नाही? कारण भारत एवढी धरणं बांधेल, एवढे कालवे करेल की त्या कालव्यांमुळे पाणी डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल जमिनीवरती आणि ते समुद्रामध्ये जाणार. आपण 2025 पार केलंय. नद्या मिळतात समुद्राला? मिळतात ना? मग 1975चा वर्ल्ड बँकेचा प्रेसिडेंट आज आपल्याला चुकीचा ठरताना दिसतोय. पुन्हा तीच गोष्ट का चुकीचा ठरतोय? सरीत पती येतो, नवऱ्याला भेटायला जाणारच. तुम्ही 100 त्याला अडथळे निर्माण करा, ती पूर आणेल, त्याला ओलांडेल आणि पुढे जाईल, धरण तोडून पुढे जाईल. आणि ते करताना आपल्याला दिसतंय. पुढे जा. नदीला सरिता म्हटलं, समुद्राला सरितपती म्हटलं, तर नदीला ह्युमन इमोशन्स आहेत का? ती आनंदी होते का? ती दुःखी होते का? होते. ती आनंदी होते, दुःखी होते, रागावते सुद्धा, आणि खूप वाईट तिला वाटतंही. कधी वाईट वाटतं? जेव्हा तिच्या पाण्यामध्ये स्वच्छ पाणी जायच्या ऐवजी आर्सेनिक वाहतं तेव्हा तिला वाईट वाटतं. कारण आर्सेनिक हा काही नदीतून वाहण्याची गोष्ट नाही. पण आज भारतातल्या अनेक नद्या ज्या झारखंडमधून वाहतात, बिहारमधून वाहतात, ओरिसामधून वाहतात, पश्चिम बंगालमधून वाहतात, त्यांच्यामध्ये नद्यांमध्ये आर्सेनिक आहे. आणि हे फक्त भारतात नाही, हे जगभर विविध ठिकाणी आहे. 1996 साली जेव्हा मी आयनेक्शन नावाच्या कंपनीत कामाला लागलो, तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं आर्सेनिकवरती रिसर्च करायचा आहे, आर्सेनिक रिमूव्ह करायचं आहे. कारण पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या 2 ठिकाणी आर्सेनिक आहे. आजच्या घडीला बघितलं तर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात या सगळ्या राज्यांमध्ये बोरिंगमध्ये आर्सेनिक आहे, जे पूर्वी नव्हतं. अपना इंडिया ऐसाच है, इंडिया में साला सब सिस्टम काम नहीं करते. तसं नाही. हा स्वर्ग बघा, हा स्वर्गातला त्यांचाच डाटा आहे. एवढं आर्सेनिक त्यांच्या विहिरीत आहे, बोरवेल. हे पूर्वी नव्हतं, हे आता आहे त्यांच्याच स्वर्गात. नुसता स्वर्ग नको, अख्खं जग बघू. अख्ख्या जगात जिथे लाल जास्त जागा आहेत तिथे आर्सेनिक आहे. जिथे पांढरं आहे, खास करून रशिया आणि चीन, तिथे आर्सेनिक नाही असं नाही. तिथे काय लिहिलंय बघा, त्यांनी डाटा दिलेला नाही. आणि त्यामुळे तिथे आर्सेनिक आहे का नाही आपल्याला माहिती नाही. पण जर आपण लॉजिक लावलं तर जिथे जिथे मेटलर्जी मोठ्या प्रमाणात होते तिथे तिथे आर्सेनिक पाण्यात निघतं आणि ते त्रास देतं. कसं येतं पाण्यात ते? याचं नाव आहे टेलिंग पॉन्ड. सगळ्या मेटलर्जिकल इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे ओरपासून जिथे मेटल बनवला जातो तिथे, कॉपर बनवताना, लोखंड बनवताना, ॲल्युमिनियम बनवताना, झिंक बनवताना, लेड बनवताना, सगळी मेटल इंडस्ट्री आणि नॉन मेटल इंडस्ट्री, मेटलर्जी जिथे जिथे होते तिथे तिथे प्रोसेसमधून असं पाणी बाहेर पडतं की ज्या पाण्याचं काहीच होऊ शकत नाही. ज्या पाण्याचं काहीच होऊ शकत नाही त्याला इथे गोळा करून ठेवायचं. त्याला नाव आहे टेलिंग पॉन्ड. असे असंख्य टेलिंग पॉन्ड जगभर आहेत. या टेलिंग पॉन्डच्या खाली कोणीही कॉन्क्रीट घातलेलं नाही. या टेलिंग पॉन्डच्या खाली कोणीही जाड प्लास्टिक एक संघ घातलेलं नाही. परिणाम काय होतो ते इथे आणून टाकलं जातं.
मग ते जमिनीत मुरतं, किंवा पाऊस आल्यावर ते ओव्हरफ्लो होतो आणि पुढे येतो. 3,500 टेलिंग पॉइंट जगभर आहेत, भारतातही आहेत. जिथे जिथे ते लाल मोठे डाग दिसले तिथे तिथे ते आहे मेटलर्जी इंडस्ट्री. मी त्यांना शिवजी म्हणतो, कारण ते लाल रंग कुठलाही असो मेटलचा, त्यांचं सांडपाणी ते निळे करून ठेवतो. हे कॉपरचं सांडपाणी आहे. कॉपर सल्फेटचा कलर आहे त्याला, पण नुसतं कॉपर नाही, निकेल असो, आयर्न असो, झिंक असो, कुठेही जा तुम्ही, निळशार पाणी तयार होतं आणि ते अतिशय विषारी असतं. इथे आम्ही एक काम केलं. ते काम करायच्या आधी 8 वर्ष तिथे गव्हाची शेती होती. पण मोठा पॉवर प्लांट आला, त्या पॉवर प्लांटचं सांडपाणी त्यांनी तिथे आणून टाकलं आणि मग ते काय करतात, इकडून टाकतात तिकडे, तिकडून टाकतात तिकडे, बदलत राहतात. ही पंजाबची जमीन आहे, ती पाणी पिते, अतिशय विषारी असं पाणी ते पिते आणि आजूबाजूच्या विहिरींना डिस्ट्रीब्यूट करते. आणि आपण म्हणतो पंजाबमध्ये कॅन्सर वाढतो. आपणच त्याचे कारण. झिंकचं पाणी उदयपूर, तेही असंच हिरवं निळं होतं. आणि त्यामुळे नदीला फार दुःख. आणि त्या नदीचं दुःख एका रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसरनी एका गाण्यामधून खूप सुंदर पद्धतीने सांगितलं. गाणं आपण आता ऐकूयात. नर्मदा नदीमध्ये श्रद्धा खूप आहे लोकांना, तिची परिक्रमा करतात, तिचं दर्शन घेतल्याने पापं जातात. ती दुःखी आहे. किंवा गंगालहरी स्तोत्र म्हणून गंगेत फुलं वाहणं, किंवा गोदावरीत, किंवा भीमेत, किंवा कृष्णेत, किंवा कावेरीत, किंवा वैगईत, किंवा ब्रह्मपुत्रेत, किंवा सिंधूत, याच्याने नदीला बरं वाटेल का? नाही वाटणार. 2-4 फुलं नदीत गेल्याने, थोडं निर्माल्य नदीत गेल्याने नदीला त्रास नाही, 100%. जी चांगली नदी असेल तिला. गंगेत एकेकाळी मृतदेह टाकले जायचे. चतुर्थाश्रमातले मृतदेह होते ते बहुतेक, किंवा तिसऱ्या आश्रमातले. ते तिथे टाकून प्रदूषण होत नव्हतं, कारण गंगेमध्ये खूप कासवं होती मोठी, आणि खूप मासे होते मोठे. आत टाकलेला मृतदेह 1.5-2 तासात अन्न बनून त्या माशांच्या पोटात जायचा. त्यामुळे त्या मृतदेहाचा अतिशय चांगला उपयोग होत होता, जोपर्यंत क्रोमेट टॅनिंग कानपूर आणि सिवानला होत नव्हतं तोपर्यंत. ते जेव्हा व्हायला लागलं तेव्हा नदीमधले मोठे मासे आणि कासव एक तर मरून गेली, किंवा खाली बंगालच्या उपसागराकडे निघून गेली. आता गंगेत मृतदेह टाकला तर तो पटकन संपत नाही. महान मोठ्या नदीला थोडस प्रदूषण चालतं, पण चुकीच्या पद्धतीचं छोटस प्रदूषण, क्रोमियम, ही काय गंगेत येण्याची गोष्ट नाही. ती जेव्हा गंगेत येते तेव्हा गंगा दुःखी होते. जेव्हा ती मोकळी फिरते स्वच्छ, तेव्हा ती आनंदात असते. ती सरिता आहे, सरिता. सरणं हा तिचा मुवमेंट, हा तिचा गुण आहे. तिला अडवायचं नाही, चेकडॅम सुद्धा घालायचं नाही. रोटरी क्लब ऑफ मुंबईने 540 चेकडॅम घातले. घातल्यानंतर 3ऱ्या वर्षी ते गोट्यांनी भरून गेलेले होते. तिथल्या आदिवासींनी मला सांगितलं, अहो कशाला बांधलंय? ते बांधणं आणि काय झालं, आमच्याकडे दहाड होतं, दहाड म्हणजे डोह, त्या डोहात वर्षभर पाणी राहायचं. हे इथे बांधलं आणि आमचा दहाड पुसून गेला. जे गुराढोरांना पाणी होतं ते चेकडॅम घालून 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 संपवलं. असे 540 किमान मला माहिती, जे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहेत. त्यामुळे असा गाढवपणा जो राजस्थानात योग्य आहे ते इथे योग्य नाही.
असा गाढवपणा आपण करायचा नाही, आणि लोक करत असतील तर त्यांना थांबवायचं, त्यांना सांगायचं चुकीच्या गोष्टी करू नका. तिला खूप ठिकाणी ऑफसेट केलं की तिला राग येतो, मग ती तुमचं डोळ भरून टाकते आणि पूर आणते. जेव्हा आपण तिच्यामध्ये प्रदूषक घालायला लागतो तेव्हा ती फार फार म्हणजे फारच दुःखी होते. पण दुःखी झाल्यानंतर सुद्धा कुठल्याही चांगल्या आईप्रमाणे ती आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करत असते. आपण सुरेश त्याच्यात टाकलं तर ती त्याच्यामध्ये शेवाळ होते, वॉटर हायसिंथ उगवते. अर्धवट शिकलेले लोक त्या शेवाळ्याला काढा काढा म्हणतात. प्रत्यक्षामध्ये ते शेवाळ, ते वॉटर हायसिंथ त्या नदीला चांगलं करण्याचा प्रयत्न असतो. मी स्वतः बघितलंय, नदीतल्या वॉटर हायसिंथला असं उचलून त्याच्या मुळावरती गांडूळ फिरत होती, अर्थवर्स. त्याच्या मुळावरती बॅक्टेरियाच्या कॉलनी होत्या. इयत्ता 4वी-5वीत आपण बायोलॉजी शिकतो तेव्हा आपल्याला सांगतात की पावसाळ्यामध्ये गांडुळांची बिळं पाण्याने भरली की त्यांना तिथे राहावं वाटत नाही, म्हणून ते बाहेर फिरायला येतात. म्हणजे गांडूळ पाण्यामध्ये जगू शकत नाही. खरी गोष्ट आहे. मी प्रयोग केलेत. एका मोठ्या तळ्यामध्ये काही गांडूळ नेऊन सोडली, तळमध्ये टाकी होती, ती गांडूळ पाण्यात बुडली आणि मेली. पण नदीमध्ये वॉटर हायसिंथच्या मुळांना धरून गांडूळ जगतात. आपल्याला नदी कळत नाही, आपल्याला पाणी कळत नाही, आपल्याला एवढंच कळलं तर आपण खूप काही कळलं असा विचार करतो. 100% आपण चुकीचे आहोत. नदी जे करते नैसर्गिक, ते तिच्या करता आणि आपल्या करता सुद्धा योग्य असतं. त्यामुळे ते वॉटर हायसिंथ काढणं हे प्रदूषण वाढवणं आहे. मथुरा रिफायनरी नावाची जागा आहे आग्र्याच्या जवळ. तिथे त्यांच्याकडे 2 पॅरलल टँकची एक सिरीज होती. रिफायनरीचं सांडपाणी काही थोडंसं शुद्ध करून ते त्या टँक्समध्ये टाकायचे. टँक्समध्ये मोठे मोठे तलाव, त्या तलावांमध्ये त्यांनी टाकल्यानंतर त्या तलावांवरती वॉटर हायसिंथ खूप आलं. मग कोणीतरी अधिकारी आला, म्हणा हे वॉटर हायसिंथ के बहुत खराब होता है, निकाल दो. तिथला स्थानिक जो ऑपरेटर होता त्याला त्याच्या मॅनेजरने सांगितलं, निकाल दो इसको. म्हणला, मैनेजर साहब जरा इधर आओ, ये देखो, जहां से इन तालाबों से पानी बाहर निकल रहा है वो काफी साफ सुथरा है, उसमें बदबू नहीं है. हा माणूस शिकलेला नव्हता, मॅनेजर शिकलेला होता, आणि जनरल मॅनेजर त्याच्यापेक्षा जास्त शिकलेला होता. जनरल मॅनेजर म्हणतो निकाल दो ये, मॅनेजर म्हणतो निकाल दो ये सब, आणि ऑपरेटर म्हणतो साहब मत निकालो, वो पानी साफ है. चलो ठीक है, 2 है अपने पास, 1 निकाल देते. 1 काढून टाकल्यानंतर 2 आठवड्यांनी पुन्हा ते बघायला गेले. ज्याच्यावरती वॉटर हायसिंथ होतं त्याचं पाणी अजूनही स्वच्छ होतं, आणि ज्याच्यावरचं वॉटर हायसिंथ काढून टाकलं त्याच्यावरचं पाणी खराब वाहत होतं. हे 30 वर्षापूर्वी मी ऐकलेलं, बघितलेली गोष्ट आहे. पण पुस्तकात लिहिलंय वॉटर हायसिंथ युट्रॉफिकेशन करतं. सगळेजण बोंबाबोंब करायला लागतात, वॉटर हायसिंथ युट्रॉफिकेशन करतं. वॉटर हायसिंथ वाढतं याचा अर्थ आपण पाण्यामध्ये चुकीची गोष्ट टाकली. आणि ती पण गोष्ट नर्मदा किनारी मला शिकायला मिळाली. मतलब पानी काफी प्रदूषित है, वही पानी आगे आकर ये जो वाटर है उसको बढ़ावा. पहिल्यांदा जिथे पाणी येत होतं तिथे वॉटर हायसिंथ नव्हतं, मग नंतर आल्यानंतर जास्त छान वाढलं. ये जो वाटर हायसिंथ यहाँ लग्जूरियंट दिख रहा है, आगे आगे देखो यार, तो यहाँ थोड़ा थोड़ा छोटा हो गया और फिर खत्म हो गया. ऐसे नहीं कि यहाँ पानी नहीं है. अगर वाटर हायसिंथ विशेष होता तो ये पानी में भी फैलता, लेकिन वो फैल नहीं रहा है.
क्यों फैल नहीं रहा है? क्योंकि इस पानी की क्वालिटी जो है वो उसकी ग्रोथ के रिक्वायरमेंट से ज्यादा बढ़िया है। आप देख सकते हो वाटर एसिड वहां से यहाँ आकर के रुक गया है, पीछे लग्जूरियंट है, आगे देखोगे बहुत छोटा सा हो गया है। अगर वाटर एसिड फैलन होता तो यहाँ सब जगह फैल लेता, लेकिन कहीं नहीं फैला है। पूरा सरदार सरोवर उसके लिए खुला है, लेकिन आम्ही तिथे जायच्या आधी 3 दिवसापर्यंत सरदार सरोवराचं पाणी इथपर्यंत होतं. त्या वॉटर हायसिन्थला पूर्ण चान्स होता सरदार सरोवरात पसरायचा. अख्खं सरदार सरोवर होतो ओपन, भरून टाकलं असतं त्याने, जर ते वाईट असतं तर. ते वाईट नाहीये, आपली बुद्धी आहे ती तोकडी आहे. त्यामुळे आपण दिसलं वॉटर हायसिन्थ की मारा 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 करतो, चुकीचं आहे ते. मी 1996-97 साली वॉटर हायसिन्थवरती प्रत्यक्ष मुद्दामून ग्रो करण्याचे प्रयोग केले होते. मोठ्या मोठ्या टाक्या होत्या माझ्याकडे, त्या टाक्यांमध्ये मी वॉटर हायसिन्थ आणून टाकलं आणि म्हटलं वाढ. ते वाढलं नाही, ते मेलं. मग मी त्या पाण्याला हळूहळू पोल्यूट करायला लागलो. जसजसं पोल्यूट करायला लागलो तसं वॉटर हायसिन्थची ग्रोथ चांगली व्हायला लागली. नंतर मी आणखीन पोल्यूट करत गेलो तेव्हा त्याची ग्रोथ कमी झालेली दिसली. खूप एक्स्ट्रीम पोल्युशनला वॉटर हायसिन्थ मरून गेलं. वॉटर हायसिन्थ जगण्याची एक रेंज, त्या रेंजच्या अलीकडे आणि त्या रेंजच्या पलीकडे ते जगत नाही. पाण्यात वॉटर हायसिन्थ नाही याचा अर्थ पाणी चांगलंच आहे असं नाही, ते खूप वाईटही असू शकेल. सरदार सरोवराचं खूप चांगलं आहे कारण ते नर्मदा माईचं आहे, अजून तरी ते चांगलं आहे जोपर्यंत आपण त्याला मोठ्या प्रमाणात पोल्युशन टाकून खराब करत नाही तोपर्यंत. याच्यावरती आम्ही काही क्वेश्चन तर पाठवला होता, काही जणांनी प्रश्न विचारले होते. त्यातला एक प्रश्न होता की पुण्यामध्ये वॉटर स्कॅर्सिटी येईल आणि ती जर वॉटर स्कॅर्सिटी आली तर कोकणामध्ये किंवा कोल्हापूर भागामध्ये शिफ्ट व्हावं का? कोणी विचारला प्रश्न मला माहित नाही, पण असा प्रश्न होता. जगातलं सगळ्यात जास्त श्रीमंत राष्ट्र कुठलं आजच्या घडीला? अमेरिका. भारतातलं ऍग्रिकल्चरली श्रीमंत राज्य कुठलं आजच्या घडीला? पंजाब. महाराष्ट्रातला ऍग्रिकल्चरली रिच जिल्हा कुठला? कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये ऍग्रिकल्चरली रिच तालुका कुठला? शिरोळ. आता शिरोळ पंजाबमध्ये आणखीन एक विचारायचं राहिलं. पंजाब मधला एक जिल्हा सगळ्यात श्रीमंत आहे, त्या जिल्ह्याचं नाव बठिंडा. शिरोळ, कोल्हापूर, बठिंडा, पंजाब आणि अमेरिका या सगळ्यांच्या मध्ये एक कॉमन गोष्ट आहे. आता कोल्हापूरला कोणाला जावं असं वाटतंय? बरं, अजून एक गोष्ट, कोकणामध्ये 30 वर्षापूर्वीपर्यंत आंब्यावरती कीटकनाशक वगैरे काही मारत नसत. आता 7 फवारण्या आंब्यावरती केल्या जात आहेत. ते फवारलेलं विष जे आहे ते काय फक्त आंब्याला चिकटून बसतं, किड्याला चिकटून बसतं? ते तिथूनही उडतं, जमिनीवर पडतं, पाण्यात पडतं, विहिरीत जातं, माणसांच्या पोटात जातं. त्यामुळे तुम्ही आहे ती जागा सोडून दुसरीकडे जायच्या ऐवजी आहे ती जागा चांगली करण्याचा आपण प्रयत्न करूयात, आणि ती आहे नदी की पाठशाळा. हे आपण समजून घेऊ आणि लोकांना पसरवू. हे सगळं प्रेझेंटेशन मी श्रीधरबांना देतो आणि ते तुमच्या सगळ्यांच्या कडे ट्रान्सफर करतील. बोला. त्या ताईने आधी हातवर केला होता. घ्या ना ते. मला बेसिकली माझा प्रश्न होता. अच्छा, तुमचा प्रश्न होता का? नाही, बरं ठीक, हरकत नाही. ज्यांचा कोणाचा प्रश्न योग्य आहे, पण मुंगला मोठाचं क्लिनिंगचं काय आपल्याकडे काय इनिशिएटिव्ह आहे का? कारण ते काय करायला पाहिजे ते मला माहिती आहे, मी सांगेन,
पण बऱ्याच पुस्तक वाचलेल्या पर्यावरणवाद्यांना ते पटणार नाही. मी कारण मीमांसा सकट सांगतो. मुळा मठा स्वच्छ करायला काय करायला पाहिजे? एक गोष्ट, जेव्हा मुळशी धरण बांधलं तेव्हापासून मुळा नदीला मोठ्या प्रमाणावरती फ्लश करणारा कोणी फ्लो आलेला नाही. तसंच 1961-62 पानशेत तुटल्यानंतर मुठा नदीला फ्लशिंग मोठं झालेलं नाही. पानशेत झालं, वरसगाव झालं, आणखीन काय 3-4 धरणं वरती झाली. इथे मुळशी पण झालं. पवना यायची ती मोकळी, तिच्यावरती पवना धरण झालं. ही सगळी धरणं झाल्यानंतर काय होतं, तर मोठा लोंढा नदीला फ्लश करणारा असतो तो येत नाही. तो न आल्यामुळे नदीतले जुने मोठे डोह ते स्वच्छ होत नाहीत. आजही मुळेमध्ये, पवनेमध्ये आणि मुठेमध्ये अशा जागा निश्चित असणार आहेत जिथे पूर्वी डोह होते. एक जागा जी एकदम कॉमन सगळ्यांना माहिती असणारी आहे ती म्हणजे राममुळा संगम. राममुळा संगमाला खूप सुंदर झाडं आहेत, वृक्ष आहेत. मुळेमध्ये राममुळा संगमाला गोटे आहेत आणि ते बरेच वर आहेत. आपण त्याला आत्ताचा नॉर्म समजतो, पण तिथल्या 80 वर्ष वयाच्या एका वृद्धाला जेव्हा विचारलं, बाबा तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा नदीची पातळी हीच होती का? ते म्हणाले, नाही दादा, तेव्हा आम्ही पावसाळ्यात पावायचो. पावसाळ्यात राममुळा संगमामध्ये डोह होता आणि त्या डोहामध्ये पोहता यायचं. आता तिथे गोटे आहेत, त्या गोट्यांवरती काही वनस्पती वाढल्या आहेत, त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो आणि त्याला हात लावायचा नाही असं म्हणतो. माझं सांगणं आहे ते सगळे डोह मोकळे करूयात. त्या मोकळ्या केलेल्या डोहाचं पाणी, त्या मोकळ्या केलेल्या डोहातलं मटेरियल सगळं बाजूला काढून ठेवूयात. झाडं राहू देत तशीच, झाडांच्या आजूबाजूला मटेरियल राहू दे. आणि त्याचे धोंडे आहेत ना, खरं तर त्या धोंड्यांना कट करून त्याची क्रश सँड बनवायला पाहिजे आणि वापरायला पाहिजे. आपण सगळे घरात राहतो, मोठ्या मोठ्या घरात राहायला ऍस्पायर करतो. प्रत्येक घराला वाळूची गरज असते आणि वाळू मात्र काढायची नाही. मग लोकांनी टेक्निक शोधलं. डोंगरातला कडा तोडायचा, त्या तोडलेल्या कड्याला तोडून तोडून बारीक त्याची वाळू करायची, त्याला म्हणायचं क्रश सँड. हा क्रश सँडचा बिझनेस एकदम जोरात चाललाय. ते करण्याकरता हे चोख आहे, वापरानं वाळू, त्याच्याने नदी स्वच्छ तरी राहील. म्हणून अर्धवटपणा काय घडला ते सांगतो. काही लोकांनी सुप्रीम कोर्टापर्यंत PIL नेल्या. त्या PIL मध्ये असं सांगितलं की इथे नदी वाहत होती, त्या नदीतला वाळू काढला, त्यामुळे त्याच्यातलं पाणी संपून गेलं. वास्तवामध्ये ही हत्ती आणि 7 आंधळ्यांची गोष्ट झाली. एका आंधळ्याला हत्ती खांबासारखा वाटतो, दुसऱ्याला सुपासारखा वाटतो, तिसऱ्याला मुसळासारखा वाटतो, चौथ्याला पोत्यासारखा वाटतो, कारण ते आंधळे असतात. इथे काय घडलं होतं, अशी वाहती नदी होती, त्या वाहत्या नदीमध्ये पाणी यायचं, वाहत वाहत जायचं, सगळ्यांना पाणी पुरेसं होतं, सगळे आनंदात होते. मग त्या नदीवरती धरण बांधलं. तिथे त्या धरणात पाणी अडवलं आणि डिस्पर्स केलं. मग दुसऱ्या शहाण्याने मध्ये धरण बांधलं, त्यांनी पाणी डिस्पर्स केलं. मग तिसऱ्या शहाण्याने तिसरं धरण बांधलं, पाणी डिस्पर्स केलं. आता या भागामध्ये पाणी कमी येतंय. आता पाणी कमी येतंय त्याचं कारण वरची धरणं आहे. वरच्या धरणांनी पाणी अडवलंय म्हणून खाली कमी येतंय. पण तसा विचार न करता या अर्ध्या सायंटिस्टांनी काय केलं, चांगल्या मनाची होती ते लोक, पण अर्धी सायंटिस्ट होती बिचारी. त्यांनी बघितलं या नदीमध्ये वाळू आहे, लोक वाळूत खड्डा करतात, त्यातून पाणी पितात आणि त्या परिसरामध्ये औद्योगिक डेव्हलपमेंट झाली. त्या डेव्हलपमेंट करता वाळू लागली, त्यांनी वाळू काढून घेतली, वाळू संपली आणि पाणी पण संपलं. वाळू होती तोपर्यंत पाणी होतं, वाळू गेली पाणी गेलं. हे कसं आहे माहितीये का,
एक झुरळ होतं. झुरळाला 6 पाय होते. सायंटिस्ट म्हणला चाल, झुरळ चाललं. सायंटिस्टने एक पाय तोडला, म्हणला चाल, खुरतोडत चाललं. 5 पाय तोडल्यानंतर झुरळ चालू नसं झालं, त्याला चालताच येत नाही. सायंटिस्टने काय लिहिलं, 5 पाय तोडल्यानंतर झुरळाला ऐकू येत नाही. हा गाढव सायंटिस्टपणा आहे, हा शहाणा सायंटिस्टपणा नाहीये. तसा एक विचार करा, ही माझी नदी आहे, या नदीत वाळू आहे, अर्धी वाळू, वरती पावसात पाणी. मग पाऊस संपल्यानंतर पाणी इथून वाहून जातं, इथे वाळू राहते, त्या वाळूच्या खाली पाणी आहे. मग लोक खड्डा करून पाणी त्यातून काढतात, अजून खड्डा करून पाणी काढतात, अजून खड्डा करून पाणी काढतात. ही सगळी वाळू काढून टाकली तर पाण्याला जास्त जागा झाली पाहिजे ना. खरं का खोटं? काय या भाऊला विचारून एक्सपिरियन्शियल प्रयोग करून बघायला हवा, नको ना. वाळू काढल्यानंतर पाणी संपतं, हा गाढवपणा आहे. वाळू काढल्यानंतर पाण्याला जास्त जागा तयार झाली पाहिजे, पण तसं होत नाही, कारण पाणी वर धरलेलं असतं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण मोठ्या प्रमाणावरती चुकीची शेती करतो. त्या चुकीच्या शेतीमुळे पाणी जमिनीत मुरत नाही, ते पाणी वाहून पुढे येते आणि पुढे येऊन नदीत येते, नदीतून पुढे समुद्राला मिळते. वेळ असेल तर एक छोटासा व्हिडिओ दाखवतो, कदाचित कोणी आधी बघितला असेल. त्या व्हिडिओमध्ये चुकीचं आपली शेती जी आहे ती तुम्हाला बघायला मिळेल. आहे ना वेळ, एक 5-10 मिनिटं. सॉईल मध्ये घेतला. ती चुकीची शेती. अमेरिकन खंबा आहे का त्याच्यात? तो मला खंबा नाही. I am very lucky to have you. हा व्हिडिओ कोणी बनवला लक्षात घ्या. This is going to be participatory. You guys are going to have to talk to me about this. You guys see any difference in the soil? What would be some differences that you see? Light and dark. बरं? यांच्या विरुद्ध कोणाचं मत आहे का? 100% सगळ्यांनी मत दिलं. नोटा बिटा कोणी आहेत का? नाही. ठीक आहे, आपण पटकन थोडा वेळ वाचवण्याकरता पुढे जाऊ आणि बघू काय घडतंय. हा 2 शेतकऱ्यांना बोलवतो आणि म्हणतो, हे सॅम्पल्स तुम्ही पाण्यात टाका. याच्याकडे सॉफ्ट सॅम्पल आहे आणि याच्याकडे हार्ड सॅम्पल आहे. हा, You're on the left, and be very careful with it. What we're going to do on the count of 3, I just want you to simply place it on the screen. Don't drop it, just kind of place it. And let's do it at the same time. 1, 2, 3. Okay, what do you see immediately happening? What's going on here? It's falling apart. There's nothing to hold those soil particles together. It's simply collapsing. Within seconds, it's collapsing. Now, if there were rainfall on here, and the soil structure fell apart like that, what do you think would happen to this? काय घडलं साहेब? मऊवाला टिकला आणि हार्डवाला विरघळला. हा, 100% लोकांनी मत दिलं होतं हार्डवाला विरघळणार नाही. याच्यातून काय कळतं माहितीये का? डेमोक्रेसी हे ऑलवेज बरोबर नसतं. शहाणपण हे डेमोक्रेसीच्या पलीकडे असतं. निसर्गाला डेमोक्रेसी कळत नाही, त्याला केमिस्ट्री कळते, त्याला मॅथमॅटिक्स कळतं, त्याला बायोलॉजी कळते. माणसाला वाटलं, 100% माणसांना वाटलं की दिशा बरोबर नाही. पुढे जाऊयात. हे हार्ड सॉइलचं सॅम्पल आहे, हे सॉफ्ट सॉइलचं सॅम्पल आहे. तो त्याच्यावरती पाणी टाकून एक प्रकारचा पाऊस करतो. Okay, so it's starting to rain. I did this in Salina a couple weeks ago, and they had
4/10 of an inch of rain since June, and their soil, their corn looked about 2.5, maybe 2 feet high, and it looked like it was all curled up, looked like pineapples. We did this step. पाणी दिसतंय? या जमिनीने पाणी प्यायलं नाही, ते पाणी पुढे आलं. ही जमीन कशी बिहेव करते बघा. Demonstration, and I asked them if they got an inch of rain tomorrow, where would their rainfall go? Would it go into the soil where they need it for the crops, or would it run off? Okay, and we had a few farmers that were, I could tell that if they got some rain, they would hope that it went into their soil. So what we see happening here is the water's just about through the system. It has dissolved some of the phosphorus that's on the surface. सगळं पाणी पिलं. The tilled soil has done just what this did. It's simply the structure, as soon as water hit it, the structure dissolved, it sealed over the top and caused, actually I would say 100% runoff. In relation to the no-till caused no runoff. Now what's interesting is, again, if you want to look at the bottom of this one, there was nothing that really infiltrated into the tilled soil. It simply sealed off and ran off along with our phosphorus fertilizer. अमेरिकन माणूस त्यांच्या शेतकऱ्यांना नो टिल फार्मिंग समजावून सांगतोय. त्यांनीच आपल्याला ट्रॅक्टर पॉप्युलराइज केले. युरोपियनांनी आपल्याकडे केमिकल फर्टिलायझर्स पॉप्युलराइज केले. 71 सालाच्या आधीपर्यंत आपल्याकडच्या बऱ्याच नद्या या 8-9 महिने प्रवाहित होत्या. सगळ्या 12 महिने होत्या असं माझं म्हणणं नाही, पण 8-9 महिने तरी व्हायच्या, कारण त्या नद्यांच्या आजूबाजूला असलेली जमीन पाणी पित होती. आता आपल्याकडे धरणं आहे, पण पाणी पिणारी जमीन नाही. एकदा गणित करत होतो, आपल्या महाराष्ट्रात रोडच्या खाली किती एकर जमीन आहे माहितीये का? रस्त्यांच्या खाली 8.5 लाख एकर जमीन फक्त डिस्ट्रिक्ट हायवे, स्टेट हायवे आणि नॅशनल हायवेच्या खाली. 8.5 लाख एकर. शहरांच्या मधले नाही धरले, गावांच्या मधले नाही धरले. आपण जमिनीवरती मोठं कॉन्क्रीट अंतरण चाललंय. शेतं पाणी पित नाहीत, रस्ते पाणी पित नाहीत, घरं पाणी पित नाहीत. जमिनीत येणार कुठं? जमिनीत नसेल तर तुमच्या माझ्या मुलांना, नातवंडांना मिळणार कसं? ठीक, धन्यवाद. अजून काही प्रश्न असतील तर? तुम्ही म्हणजे महानदीबद्दल एक विषय म्हटला का ती फ्लश आला तर ती होईल. फ्लश नाही झालं तर आपण गाळ काढला पाहिजे. दुसरं मी अजून एक खूप महत्वाचं लेबल जे सिवेज त्याच्यात टाकला जातोय, तो म्हणजे जरी फ्लश आला जरी आपण गाळ काढायला सुरू केलं, ते जर बंद नाही केलं तर इव्हेंटली परत तीच कंडिशन. अगदी बरोबर आहे तुमचं. बरोबर. थांबा दाखवतो, त्याला पण उत्तर दाखवतो. गाळ काढला, बाजूला ठेवला, त्याच्या बरोबर आणखीन एक यंत्र आपण बनवलंय. त्या यंत्राचा वापर जर ठिकठिकाणी करू शकलो तर त्याच्यातून एक उद्योजकता निर्माण होऊ शकते. 2 शेताकरता खत चांगलं निर्माण होऊ शकतं. 3 प्रदूषण सोर्सलाच थांबवू शकतं. दाखवतो. which is installed at Divar Island, Goa. इन्स्टॉलेशन चालू असताना वेळ त्यामुळे See the solid waste coming down. Only water is coming on this side. नंतर हे पाणीच्या ड्रममध्ये प्रॉपर सोडलं. All this already. वेस्ट टाक सगळी खाली पडून जाते. फेकल मॅटर इज ड्रॉपिंग ड्राय. याचं इथे कॉम्पोस्ट होतं. ते पाणी जे पडलं त्याचं इथे छान केळीची बाग झाली. ती केळी एका चौकोनात आहेत कारण ते प्लास्टिक लाईन आहे. ज्या ड्रममध्ये पाणी पडत होतं ते मोकळ्या जमिनीवर नव्हतं. त्यामुळे त्याच्या खाली प्लास्टिक लायनर होता. प्लास्टिक लायनरमुळे ते पाणी
या ड्रमच्या आजूबाजूला माती दिसते, ती चेहऱ्याची पावडर आहे आणि इथे सगळीकडे प्लास्टिक लागणार आहे. सॉरी, नाही रिचार्ज बोरवेल नाही. रिचार्जिंगमध्ये तसं लोक करत असतील जमिनीत पाणी मुरवण्यासाठी. आपण फ्लश केल्यानंतर पाण्याला सेपरेट केलं, फिकल मॅटर बाजूला, पाणी बाजूला. एक सेपरेशन घडलं. दुसरं, फिकल मॅटर कॉम्पोस्टरमध्ये पडलं, त्याचं कॉम्पोस्ट झालं आणि क्लिअर पाणी जे बाहेर पाहिलं, त्या क्लिअर पाण्याला आपण प्लास्टिक लाईन पॉन्डमध्ये ठेवलं आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, अर्थवर्म सगळे सोडले आणि त्याच्यावरती केळीची झाडं लावली. हां, त्या केळीने ते सगळं पाणी पिऊन टाकलं. म्हणजे फिकल मॅटरपासून खत तयार झालं, पाण्यापासून इरिगेशन वॉटर तयार झालं आणि त्याच्यापासून केळी तयार झाली. हे आपण 5 राज्यांमध्ये केलं आहे. आसामात केलं आहे, मध्य प्रदेशात केलं आहे, महाराष्ट्रात केलं आहे, कर्नाटकात केलं आहे, गोव्यात केलं आहे. आणि तेच ठिकठिकाणी केलं तर नदीमध्ये सांडपाणीच येणार नाही. बोला दादा. आता जे सोसायटीज आहेत, बिल्डिंग कोड मधनच मेजर चॅलेंज आहे का इव्हेंच्युअली ग्रे वॉटर आणि ब्लॅक वॉटर सर्व मिक्स करणं आणि त्याच्यामुळे ते इव्हेंट एसटीपीला येतं. चॅलेंज बाय इटसेल्फ. बरोबर. आणखीन काही गोष्टी सांगतो एस टी पी बद्दलचं माहिती. आपल्या बिल्डिंग जेव्हा बांधल्या जातात ना, तेव्हा त्या आर्किटेक्टना, बिल्डरना कन्सल्टंट लोक असतात. त्या कन्सल्टंटपैकी एक महत्त्वाचा कन्सल्टंट असतो, त्याला म्हणतात MEP कन्सल्टंट, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लंबिंग कन्सल्टंट. त्या MEP कन्सल्टंटला एक पुस्तक वापरून त्याच्यावरतून अभ्यास करायचा असतो. पुस्तकाचं नाव असतं NBC, नॅशनल बिल्डिंग कोड. त्या NBC मध्ये असं लिहिलेलं असतं की माणसांनी 90 लिटर पाणी वापरायचं आणि 45 लिटर पाणी फ्लश करायचं. 135 लिटर पाण्यामध्ये माणसांनी जगायचं. प्रत्यक्षामध्ये माणसं 200 लिटर पाणी वापरतात. जास्त श्रीमंत असतील तर 300 वापरतात, त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत असतील तर 400 वापरतात, त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत असतील तर 500 लिटर वापरतात. मुंबईतली एक सोसायटी 800 लिटर पर पर्सन पर डे वापरणारी मी बघितली. तेवढ्या पाण्याचं ते काय करतात ते मला माहिती नाही, पण वापरतात. त्यांच्याकडे जाम पैसे असतात, पाणी डर्ट चीप असतं, त्यामुळे ते वापरतात. मग हे MEP असतात की नाही, ते गणित करताना 135 - 45 = 90 असं गणित करतात. मग 90 लिटर करता STP बनवतात. येतं 300 लिटर. कुठलं यंत्र काम करेल असं? बरोबर. त्याच्यावरती उपाय आहे. उपाय काय आहे? बरं, आणखीन एक गोष्ट आहे. ते 90 135 मध्ये पण ते हुशारी करतात. ती हुशारी काय असते माहिती आहे? अला अभी ये बिल्डिंग बन रहा है ना, ये इन्वेस्टर लोग डाल रहे हैं उसमें, 20% लोग तो कभी आएगा नहीं. और कोई आएगा तो 20% लोग अमेरिका जाएगा. सॉफ्टवेयर वाले लोग हैं ना, तो वो जाते रहते हैं. तर बिल्डिंगमध्ये 100 फ्लॅट असतील तर 80 फ्लॅटच्या इक्विव्हॅलंटच STP बनवला जातो. प्रत्यक्षामध्ये माणसं जास्त येतात, त्या अमेरिकेला जाणं सोडतात, भारतातच राहतात. इन्व्हेस्टमेंटवाले असतात, ते फ्लॅट रेंटने देतात आणि मग खूप पाणी आल्यामुळे ते नीट चालत नाही. त्याच्यावरती आत्ता समज सरळ उपाय दिसत नाही आहे, पण निसर्ग उपाय करणार आहे. जेव्हा पॉप्युलेशन वाढेल आणि पाणी कमी होईल तेव्हा आपल्याला लक्षात येईल पाणी कमी पडतंय. मग आपण टँकर मागू. मग याही टँकर बनवतील, ते मागवतील, ते मागवतील, तुम्ही मागाल. सगळे टँकर मागवल्यानंतर जो जास्त पैसा टँकरवाल्याला जाईल त्याच्याकडेच टँकर जाईल, बाकीच्यांकडे येणार नाही. मग त्या लोकांना पाणी कमी पडेल. ते कमी पडलेलं पाणी मग लोक येतील विचारायला काय करायचं. आंघोळीचं पाणी हे हाऊसहोल्डमधलं त्यातल्या त्यात स्वच्छ सांडपाणी असतं. बाथ वॉटर सेपरेट करा, ते तसंही वरतून खाली सेपरेटच येतं, खालच्या चेंबरमध्ये जोडलं जातं. वरतून खाली सेपरेट येतं, त्याला बाजूला करा. थोड्याशा ट्रीटमेंटमध्ये ते कलरलेस ओडरलेस होतं. त्याला वरच्या टाकीत न्या, फ्लशिंग करता वापरा. 40% पाण्याची बचत होईल स्ट्रेट. 40%. खूप कठीण आहे का वापरायला? नाही कठीण. समुद्राचं पाणी गोडं करता येतं. STPचं, सिवेज ट्रीटमेंट प्लांटचं पाणी पिण्यायोग्य करता येतं. टेक्नॉलॉजी आहे.
वापरणारी डिसिजन घेणारी माणसं आहेत. ते घेतलं की होईल, मग स्युएज लोड कमी होईल. आणि हे जर वापरलं तर स्युएज लोडमधून फिकल मॅटर सेपरेट करू. तुम्ही 3-4 वेळेस डॅम्समुळे what I डॅम्समुळे मेजर जे काही चॅलेंजेस आहेत ते डॅम्समुळे आहेत. तर हे सगळ्यांना म्हणजे यू नो what I mean सगळे. सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे जे शहाणे आहेत त्यांना माहिती आहे. ज्यांना डॅम बांधल्याने खूप पैसे मिळतात, हां, त्यांना असं नाही वाटत, त्यांना अजून डॅम बांधा, अजून डॅम बांधा, अजून डॅम बांधा असं वाटतं. मग त्याच्यानी सोल्युशन काय? कारण डॅम तर वाढतच ते बांधा, त्यांना डॅम बांधायचे तेवढे. ते डॅम गाळाने वाळूने भरून जातील आणि मग नदी पुन्हा पहिल्यासारखी वाईल, किंवा माणसांना कष्ट करून करून ते गाळ काढावा लागेल. तुंगभद्रा नदीमध्ये एक मोठा डॅम, TB डॅम म्हणतात त्याला, तो बांधण्यात आला. त्या डॅममध्ये खूप आयर्न ओर साठली. त्या भागात डोंगर होते, त्या डोंगरात आयर्न ओर होती. त्या आयर्न ओरचं मायनिंग व्हायचं. मायनिंग करताना आणि ट्रान्सपोर्ट करताना खूप मोठ्या प्रमाणात डस्टिंग होतं, डस्ट उडते खूप, आणि ते नंतर पाण्याबरोबर वाहते. तशी पाण्यात वाहून 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 तुंगभद्रा डॅमच्या आतमध्ये जवळजवळ 50% गाळ बसलाय. तो गाळ आयर्न रिच आहे. तो काढला आणि स्टील कंपन्यांना दिला तर खूप चांगल्या क्वालिटीचा आयर्न मिळेल. असा शहाणा विचार करून एका शहाण्या माणसाने डेन्मार्कमधून 4 यंत्र आणायची आणि तो गाळ काढायचा आणि तो स्टील बनवणाऱ्यांना द्यायचा. असं सगळं प्रोजेक्ट प्रपोजल तयार केलं होतं. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची परमिशन लागते, इरिगेशन डिपार्टमेंटची परमिशन लागते, म्हणून त्यांच्याकडे गेले. त्यांनी सांगितलं, आम्ही तुमच्याकडून एक नवा पैसा घेत नाही, आम्ही तुमच्या डॅमची कपॅसिटी अर्धी झाली आहे ती वाढवून देतो. मोठा म्हणजे आत्ता जी आहे त्याच्या डबल होईल. इसमें मेरे को क्या मिलेगा, बिना पैसा का कर रहा है तो मेरे को कुछ नहीं देगा ना. ते प्रोजेक्ट खारिज झालं. अजूनही तुंगभद्रा डॅम गाळात धरून नाही. तो माणूस दुःखी होऊन बाजूला बसलाय. हे असं घडतंय हे आपल्याला माहिती असायला हवं. मग आपण आपल्या पॉलिटिशियनना चांगले प्रश्न विचारू शकतो. अनफॉर्च्युनेटली या गोष्टी पेपरमध्ये येत नाहीत किंवा आणल्या जात नाहीत. मी जुनी गोष्ट आणतो, काही नवीन नाही, पण असं घडतं. तर नवीन मध्ये